गडचिरोलीत 2.5 लाख क्विंटल धान्याची नासधूस। गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या 7 लाख क्विंटल धान्याची भरडाई अद्याप झालेली नाही। त्यापैकी तब्बल 2.5 लाख क्विंटल धान ऊन, पाऊस आणि वाऱ्याला तोंड देत उघड्यावर पडून असल्याने त्याच्या नासाडीची शक्यता वाढली आहे। केंद्र शासनाने भरडाईसाठी दिलेली 31 जुलैपर्यंतची मुदत संपून गेली असून राईस मिलर्सची मर्यादित संख्या हा प्रमुख अडथळा असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। या स्थितीमुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। जवळपास 2.5 लाख क्विंटल हे आपलं धान जे आहे ते उघड्यावर आहे सध्या, आणि 31 जुलैपर्यंत हे भरडाईची मुदत होती। तर त्यासाठी सुद्धा आपण केंद्राकडे आपण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ते येण्याचं म्हणजे ते मंजूर होण्याची सुद्धा अपेक्षा आहे। FCIची टीम आपल्याला त्या 1-2 दिवसामध्ये व्हिजिट करणार आणि त्यांच्या प्रस्तावानंतर आपल्याकडे म्हणजे जे हे आहे भरडाई परत सुरू होण्याची शक्यता आहे। आपल्याकडे धान उत्पादक हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण त्या प्रमाणामध्ये जे मिलर्स आहेत जे मिलिंग करतात म्हणजे भरडाई करतात त्यांची संख्याही कमी आहे। त्यासाठी सुद्धा आम्ही जे आसपासचे जे जिल्हे आहेत नागपूर, वर्धा, गोंदिया वगैरे तिथल्या मिलर्सला सुद्धा आम्ही आमंत्रित इन्व्हाइट केलेलं आहे की तुम्ही येऊन सुद्धा इथला धान उचलावा आणि भरडाई करून आपल्याला द्यावा। पण मी जसं आपल्याला सांगितलं तसं इथले भौगोलिक चॅलेंजेस खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथलाही आम्हाला जास्त प्रतिसाद मिळालेला नाही।